महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी काल 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि 288 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झाले। कोल्हापुरात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो इचलकरंजी विधानसभेची जागा। उमेदवार कोण, पक्ष कोणता इथपासून प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेली चुरस आता मतदारांनीही मतदानाचा कौल कोणाला मिळणार यात रंगत दिसून येत आहे। आता हा कौल शनिवारी 23 नोव्हेंबर रोजीच कळेल। सुरुवातीला उमेदवारांचे नाव निश्चितीत अडकलेली इचलकरंजी विधानसभेची निवडणूक हळूहळू जोर धरू लागली आणि मुख्य पक्षासह अपक्ष उमेदवारांची संख्या 13 वर पोहोचली। निवडणूक रिंगणात 13 उमेदवार होते, तरी मुख्य लढत महायुतीतर्फे भाजपचे डॉक्टर राहुल आवाडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे व अपक्ष बंडखोर विठ्ठल चोपडे यांच्यात रंगली। डॉक्टर राहुल आवाडे यांनी गावाचा विकासावर भर देत प्रचार केला। इचलकरंजी विकासात आवाडे कुटुंबियाचा मोठा वाटा असल्याचे अधोरेखित करत आजवरच्या घरात लाभलेला आमदार, खासदार, नगराध्यक्ष पदाचा वापर इचलकरंजीच्या प्रगतीसाठी कसा झाला याचा तपशील मांडला। यासह त्यांना यावेळी भाजपच्या उमेदवार म्हणून हिंदुत्वाचा प्रचारही लाभदायक ठरला आणि अनेक बड्या नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला लाभलेली उपस्थिती प्रभावी ठरली। शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची ताकदही त्यांना मिळाली आणि राहुल आवाडे यांच्याकडे युवा आमदार म्हणून पाहिले गेले। प्रचार सभेला व त्यांच्या हिंदुत्ववादी नव्या प्रयोगाला आता मतदारांचा किती प्रतिसाद मिळाला हे निकालातच दिसून येईल। भाजपच्या एकरंगीत प्रचाराला व समोरच्या उमेदवारीच्या घराणेशाहीला टक्कर देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगत सर्व धर्म समभाव जपत मदन कारंडे यांनीही प्रचारात मुसंडी मारली आणि निवडणूक आखाड्यात तोलामोलाचा पैलवान असल्याचे दाखवून दिले। शरद पवारांच्या उपस्थितीत निवडणुकीचा कायापालट झाला। वारं फिरलंय या वाक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ पुन्हा एकदा कारंडे यांना ताकद देण्यासाठी पुढे सरसावला। आवाडे विरोधकांचे जबरदस्त समर्थन मिळाले। शिवसेना उद्धवजी ठाकरे गट पाठीशी राहिला आणि मदन कारंडे यांची ताकद वाढली। मतदार ही नवा पर्याय म्हणून आशेने पाहत त्यांना उघडपणे पाठिंबा देत होता। आता हा पाठिंबा मतात किती परिवर्तित झाला ते ईव्हीएम मशीन खोलल्यावरच कळेल। पण जोरदार चुरस मदन कारंडे यांनीही निर्माण केली। लाडक्या बहिणी आणि 24 तास पाणी या घोषवाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे विठ्ठल चोपडे यांचेही आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी तुल्यबळ ठरले। धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढत उभी करण्यात चोपडे यशस्वी ठरल्याचे दिसत आहे। घरोघरी केलेला प्रचार, भावनिक भाषणे त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरले। सभांना गर्दीही झाली। आता या गर्दीने मतदान करत त्यांना किती साथ दिली आहे हे शनिवारी निकालातच कळेल। मुख्य 3 उमेदवारांसह इतर 10 उमेदवारांनीही आपापल्या परीने प्रयत्न केले। आता त्यांना कितपत यश मिळाले हे दिसून येईलच। दरम्यान साम दाम दंड भेद याचा प्रचारात जोरदार वापर झाल्याचे दिसून आले। जेवणावळी, लक्ष्मी दर्शन, छुपा प्रचार याचा जोर दिसून आला। आता कोण कोणाचा प्रचार प्रामाणिक केला, कोण प्रामाणिकपणे मतदान केले हे आता शनिवारीच उघड होईल। तूर्त मतदारांकडून कौल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाला आहे। अंदाज प्रतिअंदाज यांना पूर आला आहे। त्यामुळे इचलकरंजी परिसरात निकालावर मोठ्या प्रमाणात पैजा लागले आहेत। ही चर्चा निकालापर्यंत रंगणारच। म्हणूनच शनिवार 12 पर्यंत कळेलच इचलकरंजीकरांनी कोणाला नवा आमदार निवडले आहे। तोपर्यंत वाट पाहावीच लागेल।